नमस्कार. राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक या पदासाठी विभागीय परीक्षेची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे. आता यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण सिलेबस यामध्ये पाहणार आहोत. तर काय काय असणार आहे, काय नाही, पेपर किती, कसे काय, संपूर्ण यामध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, प्रश्नपत्रिकेची संख्या हे 2 आहे. 2 पेपर असणार आहेत आणि प्रश्न एकूण लेखी परीक्षा ही 200 गुणांची असणार आहे. प्रत्येक पेपर हा 100 गुणांचा असणार आहे. आता त्यामध्ये 2 पेपरामध्ये काय काय येणार आहे, कसं संपूर्ण पाहू आपण. तर बघा, पेपर 1 असणार आहे. त्यामध्ये पेपर 1 मध्ये सामान्य अध्ययन, म्हणजे सामान्य अध्ययनमध्ये इतिहास, भूगोल, पॉलिटी, त्यानंतर करंट अफेअर्स एवढं बाकी असणार आहे. बघा, जर तुम्हाला पॉलिटी, करंट अफेअर्स आणि इंग्लिश व्होकॅब्युलरी जर अवघड जात असेल तर आपल्याकडे संपूर्ण ट्रिक्सनुसार त्याच्या पेड PDF आहेत. त्याचा जर तुम्हाला डेमो पाहायचा असेल तर तुम्ही आपले MPSC बाबा ट्रिक्स म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल आहे. MPSC बाबा ट्रिक्स म्हणून टेलिग्राम चॅनल आहे. त्या चॅनलवर तुम्हाला पॉलिटी आर्टिकल्सचे संपूर्ण ट्रिक्स, तसेच संपूर्ण सायन्स, त्यानंतर इंग्लिश व्होकॅब्युलरी संपूर्ण तुम्हाला तिथे मिळून जाईल. तिथे नंबर पण दिलेला आहे. त्या नंबरवर पण तुम्ही संपर्क करू शकता. 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्ही संपर्क करून पेड PDF बद्दल माहिती घेऊ शकता. त्यानंतर बघा, इंग्रजी सामान्य बुद्धिमत्ता एवढे 100 मार्काला 1 तास असेल आणि दुसऱ्या पेपरमध्ये मुख्य आणि गौण कायदे असतील संपूर्ण. इथे नकारात्मक गुण तर तुम्हाला माहितीच आहे. एकाच म्हणजे 4 जर तुमचे प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क कापला जाईल. आता इथे प्रश्नपत्रिका 1 मध्ये सामान्य अध्यायात काय काय इथे डिटेल दिलेली. तर बघा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी म्हणजे चालू घडामोडी आहेत तिथं. त्यानंतर महाराष्ट्राचा कायदा, तर भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्राच्या भारांसह म्हणजे इतिहास आहे. त्यानंतर भारताचा भूगोल, विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल. त्यानंतर महाराष्ट्र प्रशासन म्हणजे राज्यघटनेचे अनुच्छेद म्हणजे कलम 52 पासून 51. त्यानंतर पंचायत राज. बघा, याचे तर कलम 52 पासून 51 पर्यंत आपण एवढे डिटेल्स ट्रिक्स आर्टिकल्स पाहिलेले आहेत. एकदम खतरनाक ट्रिक्स केलेले आहेत आपण, मूलभूत हक्कापासून ते मूलभूत कर्तव्यापर्यंत, म्हणजे कलम 12 पासून ते कलम 51 पर्यंत खतरनाक आपण ट्रिक्स बनवलेले आहेत. त्याचं संपूर्ण डेमो तुम्हाला MPSC बाबा ट्रिक्स या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळेल. त्यानंतर पंचायत राजची पण आपण स्पेशल PDF बनवलेली, ज्यामध्ये संपूर्ण आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन समाविष्ट केलेले. त्यानंतर महाराष्ट्रातील समाजसुधारक, संत, पर्यावरण परिस्थिती, जैवविविधता, हवामान बदल एवढं संपूर्ण आहे. त्यानंतर इंग्लिशमध्ये जनरल व्होकॅब्युलरी, तर आपण व्होकॅब्युलरीचे संपूर्ण ट्रिक्स PDF बनवलेले आहेत, ज्यामध्ये आपण आयोगाचे PYQ घेतलेले, तसेच स्टँडर्ड बुकमधून आपण हे PDF बनवलेले, जसे की पालनसुरी आणि SP बक्षी आणि पालनसुरी यामधून आपण संपूर्ण ते तयार केलेले आहेत, ज्यामध्ये आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण ॲड केलेले आहेत. त्यानंतर सर्वसाधारण बुद्धीमध्ये तुम्ही हे पाहून घेऊ शकता. त्यानंतर प्रश्नपत्रिका 2 मध्ये काय असणार आहे, तर महाराष्ट्र दारूबंदी कायदा असणार आहे. त्यानंतर क्रिमिनल फौजदारी कायदा, ओके, भारतीय न्यायदंड संहिता 2023, आता जी नवीन कायदे लागू झालेले आहेत ते विचारले जाणार आहेत. आता भारतीय न्यायदंड संहितेमध्ये विशिष्ट या कलमवर भर दिला जाणार आहे. शिक्षणविषयी या कलमवर सर्वसाधारण अपवाद वगैरे संपूर्ण इथे नेमकं एक्झॅक्ट कोणत्या कलमवर प्रश्न विचारले जाणार आहेत ते संपूर्ण डिटेल्स इथे दिलेली आहे. भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023, त्यामध्ये संपूर्ण हे एवढ्या आर्टिकल्सवर प्रश्न कुठल्याही विचारला जाऊ शकतो. भारतीय साक्ष अधिनियम. आता इतर गौण कायद्यामध्ये काय काय आहे, तर गुंगीकारक कायदा, विषारी द्रव्य कायदा, महाराष्ट्र औषध नियंत्रण कायदा, महाराष्ट्र अफू ओढणे कायदा हे संपूर्ण विचारलं जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, माहितीचा अधिकार, याचे पण आपण काय केलेले आहेत, याचे पण आपण ट्रिक्स पेड PDF बनवलेले आहेत. याचे पण संपूर्ण आर्टिकल्स आपण ते कसे लक्षात ठेवायचे त्या संपूर्ण आर्टिकल्सचे आपण ट्रिक्स इथे बनवलेले आहेत. आता बाकी हे राहिलं तर हे आपण याच्यावर पण काम करू लवकरच.
तर अशा प्रकारे हा सिलेबस होता. सिलेबस तुम्ही पाहून घ्या. आणि जर तुम्हाला पेड PDF घ्यायचे असतील आपल्या, तर MPSC ऑब्जेक्ट्रिक्स या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यावर संपूर्ण डेमो दिलेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.